सुकणा नदीपात्रातून अवैधरित्या जेसीबीच्या साह्यानं तसेच मजुरांच्या साह्यानं ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करून वाहतूक केली जात असून वाळू तस्करांनी नदीपात्रात अक्षरशः थैमान घातलाय। पैठण तालुक्यातील पाचोड ठाणे हद्दीमध्ये वाळू माफिया सक्रिय होऊन सुकणा नदी पात्रातून खुलेआम वाळू काढत असल्याचं दिसतंय। गत 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता। त्यानंतर नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे वाळू उघडी पडली। याचाच फायदा घेत वाळू माफिया अहोरात्र वाळू उपसा करताना दिसून येतोय। मागील 6 महिन्यापूर्वी सुकणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू होती। याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून वाळू माफियांच्या मनात दहशत निर्माण केली। त्यानंतर मागील 2 ते 3 महिन्यापासून येथील वाळू उपसा आणि वाहतूक बंद होती। परंतु त्या दबंग अधिकाऱ्यांनी थेट वाळू माफियांची मिळत जुळत घेतला आहे। त्यामुळे सुकणा नदीच्या घारेगाव, हिरापूर, एकतुनी या हद्दीतून सर्रास वाळू उपसली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। सध्या सुकणा नदी पात्रामध्ये रात्रीच्या वेळेस मोठमोठे खड्डे करून वाळू उपसली जाते। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन केल्यामुळे पर्यावरणाला मोठं नुकसान सहन करावं लागतंय। सिद्धार्थ मगर, एमसीएन न्यूज, पाचोड।